राजकीय व्यक्ती आमदार साहेबच आहेत. आमदार साहेब मी सांगतो ना पण आमदार साहेबांनी पण काय केलं, जो विलास तू काळे आमदार साहेबांना जाऊन काही पण सांगतो. साहेब आम्हाला किंमत नाही, आम्ही फक्त मतदान करण्यापुरते कार्यकर्ते. भेटायचा प्रयत्न केला त्यांनी, बघितलं सुद्धा नाही परिस्थिती काय, त्यांना रस्ता नको का, आम्ही म्हणलं आम्ही तयार आहे. गेलो होतो चुलते मी, त्यांनी कागदपत्र सुद्धा नाही, फक्त म्हणलं खिळ उभं राहा. 4 फूट तुमची हा तो खिळा आहे, त्या खिळ्यापासून 4 फूट तुमची घ्या, 4 फूट आमची द्या. आमचं काय म्हणणं नाही, कारण ते पण शेतकरी आम्ही पण शेतकरी. पण आता हा असा रस्ता किती फूट लांब होतोय बघा ना, तुम्ही तिथून विचार करा, 1000 फूट पुढं रस्ता जायला. हे हा नकाशा दाखवलाय. बर, आता इकडे जर पाहिला हा नकाशा, तर ह्या नकाशामध्ये मधली काय तुटक रेषा आहे ती काय? रेषा ही रस्त्याची दाखवली. हा रस्ता होता, असा रस्ता होता म्हणून असं यांचं म्हणणं आहे. भूमी अभिलेखवाल्यांचा सही शिक्का आणि हा 2025 ला काढलेला आहे, त्यांनी 2013 मध्ये काढलेला. ह्याच्यावर रेष नाहीये. हे आजही तहसीलदार नाही, बघा ना, ही तहसीलदारांचं म्हणणं काय आहे, हे आमचं काम नाहीये. मग ही नका रेष बघून रस्ता देणं तहसीलदारचं काम आहे का? वडिलांनी याच्यात आयुष्य घालवलंय केस मध्ये, आणि म्हणजे काही गेले ते, आज ते आहेत नाही येत. काय करायचं आम्ही सांगा ना. आता काय जातात ती घ्यायची वेळ आली, आणि ह्याला जबाबदार आहेत ना सर्कल तहसीलदार, महसूल खाते. गोडेगाव शहराच्या आसपासचा भाग आहे, म्हणजे गोडेगाव शहरामध्येच येतंय नाही का? तर आता इकडे जरा तुम्ही दाखवा, या ठिकाणी एक आपल्याला ट्रॅक्टर दिसतोय, आणि जर पुढं करा, पुढं जरा झूम करता येईल का तुम्हाला? JCB चालू आहे बघा तिथं. ते JCBच्या सहाय्याने पोलीस बंदोबस्त घेतलेला आहे, आणि पोलीस बंदोबस्तामध्ये हा रस्ता जो आहे तो खुला करण्याचा आदेश तहसीलदार यांनी दिले होते. आणि त्या अनुषंगाने आज या ठिकाणी तुम्ही इथून पाहू शकताय का, हे जे मार्किंग केले रस्त्यासाठीच केले का? हां, बर. तर मग आता हे जे मार्किंग केलंय, इथून आता रस्ता होतोय, आणि पुढे JCB आहे. सकाळी मोठा पोलीस बंदोबस्त होता, आणि जोरदार हंगामा देखील या ठिकाणी झालाय. आणि पलीकडे खाली जर पाहिलं तर आपण खालून एक त्याच्यावर खडी टाकली, म्हणजे सरकारी निधीतून झालाय का रस्ता? सरकारी निधीतून झालेलं नाहीये. हा, ती जी पोल्ट्री दिसते वगैरे काढलेले गेले. बरं, पोल्ट्री बरोबर आमची हद्द आहे, तिथं सर्वे नंबर आहे. चला या इकडे, चला. आता हे म्हणजे पहिलं आपण सांगितलं, इकडून या, इकडून तुम्ही इकडून या इकडे तुम्ही. बरं, आता मला सांगा, तुमचं नाव सांगा. श्रीपाद काळे ना? माझं श्रीपाद शंकरराव काळे नाव आहे. इकडून या. श्रीपाद काळे. श्रीपाद शंकरराव काळे. बरं, काय नक्की म्हणणं आहे तुमचं? आता तहसीलदारांनी आदेश दिल्यानुसार हा रस्ता होते पोलीस बंदोबस्त घेऊन, मग चूक काय? तहसीलदारांनी आदेश दिले, पण हा रस्ता पूर्वीपासून आमची तिथे खाण होती. खाणीला म्हणजे शाळा जी आमची गोडेगावची शाळा आहे, जनता विद्या मंदिर, त्याला आमच्या चुलत्यांनी डबर दिलं होतं. त्यासाठी आमच्या सर्वांना आमच्याच हद्दीतून मधून रोड होता, त्याच रोडनी हे लोक ये जा करत होते. हे लोक म्हणजे कोण लोक? म्हणजे अपोजिट, जे तुम्हाला सांगतो, नवनाथ भिकाजी काळे झालं, हे काळांबे कंपनी झाले, अनिल दत्तात्रय काळे झाले, परत सुनील दत्तात्रय काळे झाले, हे ह्याच रोडनी ये जा करत होते. म्हणजे आधी रस्ता नव्हता? आधी रस्ता हा रस्ता फक्त आमच्या स्वतःच्या मालकीचा होता, आमच्या खाणीतलं डबर काढण्यासाठी. खान कुठे आहे तुमची? खान पुढच्या बाजूला खाण आहे, ती JCB आहे तिकडे आहे का? JCBच्या पुढच्या बाजूला खाण आहे. आपण चालत जाऊ. पर्यंत हा रोड होता. बर. आता हे पोलीस आलेत, बरोबर, ठीक आहे. पोलीस आले, पोलिसांनी खालचा रोड असताना सुद्धा त्यांना आम्ही सांगितलं, फक्त तुम्ही जे काय ते सांगा, काही इथं कारवाई कोणाला काय बोलू नका, अडथळा करू नका. त्यांनी काय केलं साहेब, आमचं एक म्हणणं सुद्धा ऐकून घेतलेलं नाहीये. आम्ही त्यांना बांधवून रस्ता द्यायला आमची काही हरकत नाहीये. सर्वे नंबर कुठे आहे? सर्वे नंबर हे पोलीस आले, आता ही आमची हद्द आहे, ते सर्वे नंबर हे सगळं सर्वे नंबरवर बांधलेले. हे सर्वे नंबर आहे कशावरून? आमची मोजणी केलेली आहे आम्ही साहेब, सरकारी मोजणी केलेली आहे. हे दगडी लावले आहे, सर्वे नंबर आहे का? ह्या सर्वे नंबरच्या आतमध्ये लावलेत आम्ही, कारण काय हे लोक काय करायचे, इकडून वापर करायचे सारखे. सर्वे नंबरचा नंबर त्या पोल्ट्रीच्या तिथं नंबर आहे सर्वे नंबरचा, परत त्या झाडामध्ये पण नंबर आहे. चला दाखवा सर्वे नंबर. तो मान्य आहे ना आजूबाजू शेतकऱ्यांना? सर्वे नंबर सगळ्यांना मान्य आहे, सरकारी मोजणी झाली. फक्त वाद काय आहे, रस्ता मधून पाहिजे, सरबांधावून रस्ता नको. आता हा कोणाच्या हद्दीतून रस्ता गेलाय? हा आमच्या हद्दीतून आहे रस्ता, आता इथपर्यंत. अर्धी हद्द आमची. म्हणजे इथं उभं आहे, इकडे तुम्ही आपण जिथं उभे आहे ना, त्या नंबर दाखवा इकडे. म्हणजे आता ते पोलीस वर चाललेत, तिथून स्टार्ट आमच्या भिंतीला खिटून अशी हद्द इथं नंबर उतरतात, ते तुमचंच गट आहे का? हो, ते आमच्या याच्यातूनच रोड आहे. बर, आणि मग कुठे नंबर? सर्वे नंबरचा हा बांधलेला इथं सर्वे नंबर.
एक मिनिट. सगळे नंबर आहे स्टेट त्या झाडापाशी नंबर आहे, परत त्या बंगल्याच्या पुढे नंबर आहे. पुढं तर काय पाहते ते काय ना ते काय पाहिजे हद्दीवरच आहे, सर्व नंबरच्या हद्दीवरच आहे. तुमचं काय म्हणणं आहे सर्व नंबरने घ्यायला पाहिजे का नंबरने रस्ता घ्यायला पाहिजे हे आमचं म्हणणं आहे. आमच्या शेताच्या मधून चालवलं हे सगळं मधून चाललं इकडे 10 फूटचं. बरं एक म्हणणं पण ऐकून नाही घेतलं. बर ठीक आहे चला आता आता ऐका आता नीट पुढे जा मित्र जरा लांबून काढ व्हिडिओ ऐका ना बरोबर लांब जा तू तर मला सांगा श्रीपाद काळे साहेब आता हा जो गट आहे वरचा तुमचा आहे बरोबर काय गट नंबर आहे गट नंबर 346. बर मग तुमचं काय म्हणणं आहे का जर रस्ता घ्यायचा आहे तर त्यांनी रस्ता घेणे म्हणजे सर्व नंबर कुठे आहे हा वरचा हा बांधा सर्व नंबर आहे, पुढे नंबर आहे. जुने नंबर मग आता असं काय झालं का सर्व नंबरवरून रस्ता न देता त्यांना तुमच्या वावरामधून रस्ता दिलाय त्यांचं काय म्हणणं आहे का आमचा जुना वायवाटीचा रस्ता त्यांचं म्हणणं आहे जुना वाईट रस्ता ह्या गटातून तिकडं ऑलरेडी एक रस्ता आहे तसा आमचा राईट नाही रस्ता द्यायचा पण आम्ही शेजार धर्म म्हणून म्हणलं सर बांधून घ्या त्यांचं मोकळंच आहे ना म्हणलं सर बांधून घ्या तुमचे 4 हे फूट कोण आहेत शेतकरी शेतकरीचे शेजारी काळंबे वसंत काळंबे त्यांची जागा आहे. तिथून तिथून तेच आहेत ही सर बांध आहे तिथून तिकडं आम्ही आमच्या गटात आहे का? बांध त्यांना मान नाही का काळंबेंना मग आता सरकारी मोजणी झाली त्यांना नोटीस आल्या 2 वर्ष झालं सरकारी मोजणी केलेली आहे आमच्याकडे नकाशी सगळं आहे त्यांचं म्हणणं का हा जो वरून केला जातो रस्ता हा पूर्वीपासून अस्तित्वातला रस्ता आहे रस्ता आहे, हा आमचा वायवाटीचा आहे पण ऍक्च्युली याच्यामध्ये काय आहे का ही आमची सरकारी म्हणजे ते खाणीमुळे हा रस्ता आमच्या हद्दीतून आम्ही केलेला होता. खाणीचा डबर व्हायला खाणीचा डबर व्हायला आणि तेव्हा आम्ही हायकोर्टापर्यंत गेलो इथं बरं का इथं सगळं यांनी दाबादाब केली आम्हाला कुठे गेलं का ठीक आहे जरा पॉइंटनी चालू ना हायकोर्टात गेलो आम्हाला स्टे मिळाला आम्ही सगळी शेती काढली आणि तेव्हापासून हे त्यांचा रस्ता स्वतःचा तिकडचं वापरतात इथं तोंडा आमच्या जागेत वापरतात आणि आता सगळं दडपशाही करून आम्ही तरी म्हणलं सर बांधवून घ्या तर त्यांनी इकडून हाय मधूनच चालावलं आणि परत म्हणतात ट्रॅक्टर का येतोय आमचा मध्ये पूर्व पार रस्ता आहे म्हणून एक म्हणणं पण तहसीलदारांनी ऐकून म्हणजे ऐका ना त्यांच्या मनाने तहसील म्हणजे आखा याच्या निकालाबाबत आहे ना वरती प्रांतांकडे निकाल पेंडिंग आहे हम्म. ते पण त्यांच्या निदर्शनात आणून दिलं त्यांनी ते सुद्धा मान्य केलं नाही. याच्यासाठी स्टेसाठी खेड बरं आता मला सांगा आता हा वर तुमचा गट आहे आणि तुमच्या गटातून रस्ता होतोय त्यांचं असं म्हणणं आहे की हा जो रस्ता आहे म्हणजे आता दिसतोय आपल्याला हे करतायत हा, करतायत. हा पिढीजात परंपरागत रस्ता आहे असं यांचं म्हणणं आहे का? यांचं म्हणणं असं आहे त्यांनी त्याच्यामध्ये काय केलं ऐका ना त्यांनी त्याच्यामध्ये काय केलं गाव नकाशा दाखवला त्यांनी खोटे हाताने केलेले नकाशे दाखवले आम्ही त्याच्यासाठी तहसीलदार आणि यांना अर्ज पण दिला तक्रार अर्ज का बाबा हे खोटे नकाशे याच्यावर कारवाई व्हावी तर ते मान्य तर त्यांनी उचकून सुद्धा पाहिलं नाही त्यांनी ते अर्ज सुद्धा बघितला नाही. तहसीलदार साहेबांनी एक त्यांच्या साईड निकाल दिला साईडने निकाल दिला. आमचं काय मग आता मला सांगा ऐका हो ऐका ना मला सांगा मग ते म्हणतात चला हा तुमच्याच गटामधून अख्खा रस्ता जातोय तर ते म्हणतायत का पहिल्यापासूनचा हा रस्ता आहे बरोबर साहेब, तर मला सांगा ऐका ना याचा काही गाव नकाशात उल्लेख आहे का याचा? याचा ऐका ना आता यांनी हा म्हणतात ना पहिल्यापासून रोड आहे नकाशाप्रमाणे रोड हे चुकीचं आहे. हा रोड आहे ना त्या याच्यापासून निघाल्याच्या नंतर इथून साधी गाडी वाट होती खाणीचं गाडीचं डबर जाईन एवढीच हे होती आणि तिथून पुढं 322 मध्ये तर पाऊलच वाट होती. याचं आम्ही हायकोर्टाकडून खाली आलो अपील केलं ते अपील आमची मान्य झाली निकालाची पण वाट बघूस पण हे बरं 4 वेळा कारवाई यांनी करायचा प्रयत्न केला आम्ही तो हाणून पाडला पण आज यांनी काय केलं आमच्याकडे पण 30-35 नकाशे आहेत. पोलीस आणले API आणला यांना हे करून दे ना यांनी दडपशाही करून हा रोड काढला ऍक्च्युली हा रोड नाहीये यांनी नकाशा तुम्हाला मी नकाशा दाखवतो चला दाखव नकाशा बघू काय तुमचं ऐका तुम्ही थांबा एकाने बोला ना नाही तर तुम्हीच बोला कोणतरी हुशार माणूस असेल ना यात मागे ती बोला बरं का साहेब तोंड ऐका ना. झाले 18 वर्ष ते. ऐक एकाने बोला हो का हा नकाशा आहे. त्यांनी जो नकाशा दाखवला तो अगोदर हे दाखवा बघा त्यांनी हा नकाशा दाखवलाय बर आता इकडे जर पाहिला हा नकाशा तर ह्या नकाशामध्ये मधली काय तुटक रेषा आहे ती काय ही रेषा ही रस्त्याची दाखवली हा 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 रस्ता होता असा रस्ता होता म्हणून असं त्यांचं म्हणणं हा आहे. असं यांचं म्हणणं आहे. आपला नकाशा. बरं मग आणि- आता ऐका मग भूमी अभिलेखच्या कोणत्या अधिकाऱ्याने सही केली याच्यावर त्यांचं त्याच्यावर नाव लिहिलेलं नाहीये म्हणजे खोटं आहे का हे हे खोटं आहे नकाशा कशावरून खोटं आहे हे हा ओरिजिनल नकाशा आम्ही काढलेला हा. हा सेम 322 346 हा ओरिजिनल आहे याचं याच्यात काही रेषा दिसत नाही ही झेरॉक्स दाखवली तुम्हाला याचं ओरिजिनल सुद्धा मी दाखवतो ओरिजिनल हा नकाशा आहे याच्यावर भूमी अभिलेखवाल्यांचा सही शिक्का आणि हा 2025 काढलेला आहे त्यांनी 2013 मध्ये काढलेला याच्यावर रेष नाहीये हे आजही तहसीलदार ही रेष केली कोणी दाखव बरं ते ही परत. नाही बघा ना ही तहसीलदारांचं म्हणणं काय आहे हे आमचं काम नाहीये मग ही नका रेष बघून रस्ता देणं तहसीलदारचं काम आहे का दाखव ते मग दाखव कसं केले बघू अवघड आहे मग
अहो साहेब खूप अवघड आहे. तुम्हाला सांगतो साधं तक्रार अर्ज सुद्धा त्याची बघण्याची हे नाहीये. हे बारकाईने पाहिलं तर इथं रेष दिसतीये, परंतु तुम्ही दुसरा ओरिजिनलला कशा दाखवलं त्यात ही रेष तुटक रेष दिसत नाही. नाहीये. बघा ना सही शिक्का हा 2013 ना आम्ही 2025 ला काढलाय आता. तहसीलदारांना तुम्ही हे ओरिजिनल वेळोवेळी दाखवायचा प्रयत्न केला, वेळोवेळी दाखवलं, त्यांनी त्याची दखल घेतली नाही. इथं नुसती दडपशाही चालू आहे. मला रस्ता द्यायची तुमची मानसिकता आहे का? आम्ही 4 फूट कधीपासून तडजोड झाली. आजही तहसीलदारांना साहेबला 4 फूट त्यांची घ्या, 4 फूट आमची घ्या, सर बांधवून रस्ता करून टाका. कुठे 4 फूट दाखवा, म्हणजे कुठून निम्म तुमचं निम्म त्यांचं का? हो हे बघा ना सर्वे नंबर पण दाखवतो. इथून हा येत्या हे इथून आता आपण हे बांध दिसतोय ना, ह्या बांधापासून हे बघा इथं खेळ आहे मोठा. बरं या जाऊ, बांधापासून खेळे उभं राहा, जाऊ 4 बरं फूट कोणतरी आमची घ्या, खेळे उभं राहा. 4 फूट तुमची घ्या. ए लांब व्हिडिओ काढ मला. हा तो खेळ आहे. त्या खेळापासून 4 फूट तुमची घ्या, 4 फूट आमची द्या. आमचं काय म्हणणं नाही, कारण ते पण शेतकरी आम्ही पण शेतकरी. अहो, पण आता आणि हा असा रस्ता actually- किती फूट लांब होतोय? बघा ना तुम्ही तिथून विचार करा, 1000 फूट पुढं रस्ता जाईल हा. ह्याच्यामध्ये हे इकडून चारी काढणार. बरं ॲक्च्युली याच्यामध्ये तुम्हाला सांगतो आंबेगाव गावठाणमध्ये पण जागा गेली, कॅनल गेला, एक डांबरी रस्ता गेलाय समोर. तुमचा हा आमचाच रस्ता गेलाय. देता येते नाही. म्हणजे ऑलरेडी तुमची जागा बरीच गेली. बाबा लोक तुम्ही कशाला पायी पायी येताय? जरा इकडे आहेत ना तरुण, ऐकायला पाहिजे ना आम्हाला बी. हात थरथरताय तुमचे चाललेत. ऐका ना, तर मग आता एवढं हे सगळं देऊन सुद्धा नंबर आहेत सगळे. नाही ठीक आहे. मग आता तहसीलदारांनी कसं काय निकाल तुमच्या विरुद्ध दिला? तहसीलदारांनी ऐकलंच नाही. तहसीलदारांना सांगितलं साहेब वरती पेंडिंग आहे, तुम्हाला याच्यात आम्ही पक्षकार केले, तुम्ही तिथं तुमचं म्हणणं सुद्धा तुम्ही हजर सुद्धा झाले नाही. ते जर तुम्ही कोर्टाचा याचा अपमान करताय, त्यांची हे करताय, तरी त्यांनी ते एक सुद्धा ऐकलं नाही. ते म्हणले बा माहीत नाहीये. शेवटी म्हणजे याची केस तुमची 17 आपल्या याच्यामध्ये चालू खेड आहे? कोर्टामध्ये चालू आहे. स्टेसाठी आम्ही अप्लाय केलाय, त्याची 1 जुलै तारीख दिली, तोपर्यंत थांबा. मला सांगा, प्रांताच्या किंवा तहसील महसूलच्या आदेशाला स्टे घेण्यासाठी केस तुमची खेडला चालू आहे का कशासाठी चालू हो आहे? आम्ही केसच खेळलं, कारण काय झालंय महसूल अहो, खात्यावर रस्त्याची केस आहे का स्टेची केस आहे? रस्त्याचीच केस आहे. हीच केस तिकडे घेतली, त्याच्यावर बाबा यांनी कारवाई करून स्टे मिळावा आणि अयोग्य तो नाही मिळावा म्हणून आम्ही खेड कोर्टामध्ये गेलोय. प्रांतसुद्धा ऐकत नाही. पहिल्याने याच्यामध्ये प्रांतांनी 1 वर्ष झालं आम्हाला निकालसुद्धा दिला नाही. कोणत्या प्रांतांनी? शिंदे साहेबांनी 1 वर्ष झालं दररोज हेलपाटे मारत होते, त्यांनी निकालसुद्धा दिला नाही. का नाही मग दबाव येतो, हे होतो. मला स्वतःला उत्तर त्यांनी सांगितलेलं आहे. दबाव कोणाचा? दबाव आता कोणाचं त्यांनी नाव नाही झालं, राजकीय दबाव भरपूर आहे, असं हे नाही होत. प्रांतांना सुद्धा काल बोलले नाही आम्हाला याचं. मी काल अक्षरशः प्रांत साहेब म्हणजे अर्चना बांगर साहेबांचा मॅडमचा नंबर घेऊन त्यांना मी सगळं व्हॉट्सअप याच्यावर हे पाठवलं. मॅडम जास्त बोलले नाही फोनवरतं. सकाळी सुद्धा आम्ही साहेबांना भेटून आलो तिथं. साहेबांनी एवढं मग पण मला सांगितलं, सांगा, तुम्ही- निकाल जर पेंडिंग येते ते कशी काय कारवाई करतात, हे साहेबांचं बोलणं आहे. हे बघा, हे बाळा व्यवस्थित दाखव. हे बघा इथे नंबर आहे, हा सर्व नंबरच आहे. जर आता हे शेतकऱ्यावर का तरी अन्याय करायचा असं दिसतंय एवढी जागा सरळ साहेब, सरळ. ऐका ना. जर हा जर नंबर म्हणजे हा सर्वे नंबर जर असेल आणि हे खालच्या आणि वरच्या जर इकडं बाजूला यांना मान्य असेल तर इकडं 4 फूट किंवा इकडे 4 फूट किंवा इथं 5 फूट तर इथं 5 फूट द्यायला काय हरकत नव्हती ना? ऐका ना साहेब, माझं काय म्हणणं आहे, ठीक आहे यांनी आता हा रस्ता काढला बरोबर, इथं जागा आमची राहिली. उद्या आम्ही जर याला कंपाऊंड मारलं तर ह्या घरवाल्याने जायचं कुठून, त्या घरवाल्याने जायचं कुठून? म्हणजे आम्ही प्रत्येकाला रोड काढून द्यायचा का? सरबांधालगत ही सगळी लोक आहेत, प्रत्येकाला घरोघरी रस्ता द्यायचा का? आम्ही तेच करतो का? करायचं का आयुष्यभर? तर मग आता मला सांगा, जर खेडच्या न्यायालयामध्ये म्हणजे दिवाणी न्यायालयामध्ये केस चालू असेल तर यांनी कसं काय आदेश दिला महसूल विभागाने? त्यांनी ऐकलं, त्यांना सांगितलं, त्यांनी ऐकलंच नाही. ते म्हणले नाही तुम्ही स्टे घेऊन या. साहेबांना म्हणलं साहेब लगेच नाही, कारण काय झालं तिथं हे केल्यानंतर हे हजर झाले नाही. नंतर जजची बदली, नंतर त्यांच्या सुट्ट्या, याच्यामध्ये भरपूर वेळ गेला आणि त्याच्यात त्यांना सांगू सुद्धा यांनी ऐकलं नाही आमचं का बाबा असं आहे. हे बघा आता ऐका ना, हा पहिला मला असं माहिती कळली तुमच्या बोलण्यावरून, हा पहिला रस्ता आहे. चला तिकडे जाऊ जरा, याच्यामध्ये अडचणीत नको. मला अशी तुम्ही अगोदर माहिती दिली. हां ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. हा ठीक आहे ना बाबा, थांबा ना जरा. रस्ता का ह्यो रस्ता खुला करणे. जर तिथं रस्ताच नाही तुम्ही कसं काय हा, खुला मग मी करता? तेच तुमचा बोलतो, रस्ता थांबा चालू ना. आहे, तिकडचा पण रस्ता चालू आहे. डांबरी रस्ता आहे, तू तिकडनं डांबरी रस्ता आपण उतरलो ना, तो आखा डांबरी रस्ता तिकडनं त्याच गटात आहे.
ह्यो रस्ता या गाठात हा रस्ता यांचा कुठं रस्ता अडवला जरा बारकाईने जर तुम्ही दाखवा का इकडं हा दुसरा रस्ता अस्तित्वात आहे जगाची माणसं म्हणजे- म्हणजे मागून रस्ता आहे इकडं इकडं वाव आणि मग आता इकडे रस्ता आहे मग इकडून पण रस्ता घेतलाय म्हणजे आता आम्ही double त्यांना road काय सांगत होतो डबल रोड मग त्यांना आम्ही साहेबांना तेच बोललो तुम्ही उभे राहिलं तर 3 रस्ते तुम्ही नवीन रस्ता द्यायचा असेल तर तुम्ही आम्हाला लेखी द्या का बाबा आम्ही नवीन रस्ता काढून देतो एक रस्ता आहे इकडला जर अडवला नाही आणि एवढे सांगितलं हा रस्ता आम्हाला माहिती आहे तुम्हाला दिलेला जेवढा आमच्या आधी ते बाकीचा तुमच्या आधी हे आम्हाला पण माहिती कोर्टाचा निर्णय येस्तवर तुम्ही थांबा इथं पुढं खाणे आपली आमचा रस्ता तिथून खाणे पाहिजे का तुम्हाला खान पण दाखवतो दाखव इथं लांबूनच फक्त व्यवस्थित दिसली पाहिजे म्हणजे खाणीतून ते जाऊ दे खाणीतून दगडी काढायसाठी हा तुमचा रस्ता होता आणि पडीक जमीन आहे म्हणून तुम्ही पडीक दुर्लक्ष करत होते जाऊ दे दुर्लक्ष जाऊ दे येतात यांनी काय केलं इथपर्यंत आले इथून पाऊल वाटाने खाली जात होती त्याच्यानंतर त्यांनी मालकी हक्क दाखवा लागला आम्ही कोर्टात गेलो स्टे घेतला आणि आम्ही आमचा रस्ता उखडून टाकला कारण का इथं समोरचे जे अपोजिट त्याच्या भावाचा इथं खून झालेला आहे खाणीच्या इथं सगळ्या बाबळीची झाडं होती त्याच्यानंतर आम्ही आमची जमीन काढून घेतली जमीन पडीक ठेवल्याचा हा तुम्हाला पश्चाताप झाला आता जमीन पडीक ठेवल्याचा पश्चाताप आणि सगळ्यात जास्त का ते आता ते खाली गव्हाचं वावर आहे ना ते गावाचं वावर आहे तुम्हाला zoom करा, दाखव ना ना, आपण तिकडे जाऊन पुढं पण नुकसान किती केले बघा ना तुम्ही आता हा सर्वे नंबर कुठे याचा बांध कुठे हे काय हा हे दगडी लावली इथून बांध तिथं नंबर आहे सर्व नंबर इकडून निम्म घ्यायला काय हरकत आहे नाही त्यांना मान्य नाहीये आम्ही द्यायला तयार आहे मान्यच नाहीये मला काय म्हणायची एका जेव्हा अन्याय म्हणतोय ना, त्यांना मान्य नाहीये मग आता हा किती तुमचं जवळपास आता 1-1.5 एकर जमीन रस्त्यातच तिथून गेली. एवढं क्षेत्र काय असेल ते जाणार आमचं आता किती एकर जमीन आहे तुमची ही सगळी खान दिसती ही सगळी तुम्हाला सांगतो तिकडं 346 आमच्या चुलते आणि आम्ही मिळून आहे ना ते जवळजवळ तुम्हाला सांगतो 7-7.5 एकर आहे आंबेगाव गावठणमध्ये जाऊन इथं तुम्हाला सांगतो 56 गुंठे आणि पलीकडं तिकडं 2 एकर आहे आणि चला आता हे जे म्हणजे तुम्हाला सांगायचं होतं ह्या साठी तो रस्ता आमचा होता आणि आम्ही तो कोर्टाला सुद्धा सांगितलेला आहे आम्ही काही लपवलं नाही रस्ता नव्हता ना तो होता तो आमच्या खाणीचं काम झालं बंद करून टाकायचं ना बंद केलेला नव्हता कारण सहकार्य दाखवलं आम्ही जाऊ दे येतात जातात थोड्या दिवस गेले आम्ही बंद करून टाकला तो मग ते रस्त्याने जायला जेव्हा का इथं नंबर बघा इथं सर्व नंबर आहे बघू सर्वे नंबर चला अरे मग आता इकडून घ्यायचं ना खालून 4 फूट इकडून 4 नाही तहसीलदार हे करतात ना समोर ना त्यांना मान्य नाही पैसे दाबून येत नाही आणि मग जाणार कोण हे खालचे हा ऐका ना जाणार ते जाणार खालची बरं याच्या बघा, हा सर्व नंबर आहे काय सर्वे नंबर दिसतोय इथं. आता हे म्हणतात सर्वे नंबर इथे जर आहे तर मग इकडून 4 फूट इकडून 4 फूट घ्यायला हरकत काय आमची परवानगी होती ना आम्ही काहीच पण त्यांना तेच सांगतो कधी जायचंय ह्यांना हो जायचंय त्यांना तुमच्या जमीन हा जमिनीतून जायचं ते दुसऱ्या झेंड्यावर पंढरपूर हा आमच्या जमिनीचा वापर करून त्यांचा फायदा घ्यायचा बाकी काही याच्यात दृष्टिकोन नाही त्यांचा आजपर्यंत आमच्याच जमिनी आमच्याच शेतात गुरं बांधायची आमचाच वापर करून घ्यायचा आम्ही गेलं का यांनी जनावर मागे येऊन ठोकायची यांनी आमचा पुरेपूर फायदा घेतला आम्ही राहिला फक्त वस्ती आमची लांब आमची वस्ती लांब असल्यामुळे यांनी आमचा गैरवापर करून घेतला सौजन्याला पण पडीक काही जागा सीमारेषा आहे की गैरफायदा नाही झाला हो मग नाही पडीक जागा नाही हे काय आता आता चाललंय हे वावर बी काढलं का वावर रस्ता केला वावर आहे स्वतःची ज्वारी बिरी बघा ना. मी स्वतः काढलेलं आहे कारण का काय झालं सौजन्य दाखवून यांनी सगळा याचा केला मग कोर्टाचा स्टे पडला ना आम्ही ऐका संपूर्ण समजून विषय घेऊया ऐका अरे बाबा मी जाईल निघून ते सारखं बडबड काय केलं होते ते संताप आपण थांबा ना जरा थांबा ना बरोबर ते आहे, कळलं पाहिजे लोकांना तुमचं काय म्हणणे ही जी खालचे आहेत शेतकरी ते सुद्धा जात होते आणि सौजन्याने म्हणून ही लोक त्यांना कधी अटकाव वगैरे केला नाही परंतु याच्या मागे काय झालं का अनेक दिवस उलटले आणि यांनी रस्ता आम्हाला मिळावा कलम 143 खाली तहसीलदारांकडे अर्ज केला परंतु बरोबर 143 खाली केला पहिला नंतर लक्षात आलं सरबांधा मग मी बोलतोय ना तेच. प्रमाणे घेतला मी बोलतोय ना मग 143 खाली नवीन रस्त्याची मागणी केली आणि नवीन रस्त्याची मागणी केल्याच्या नंतर त्यांच्या असं लक्षात आलं सांगा ना नवीन रस्त्याची मागणी केलं त्यांच्या असं लक्षात आलं का बाबा इथून पुढं आपलं क्षेत्र जाते याच्यामध्ये पण काय झालं त्यांच्या आधीमध्ये होता त्यांच्या आधीमध्ये जे 2 जण आहे नवनाथ काळंबे झालं आणि सुनील काळंबे यांच्या सरबांधाहून रस्ता आहे दोघांचे 4-4 फूट 143 खाली आहे आणि इथून पुढं
कलम 5 प्रमाणे आमचा हक्क वाईवाटीचा रस्ता म्हणून त्यांनी ही मागणी केलेली आहे. म्हणजे ते जर 143 खाली घेतला असतं तर काय झालं त्यांचा असतं? रोड त्याच वेळेस झाला असता. एवढं 17-18 वर्ष आम्हाला पण कोर्टात हेलपाटे मारायला आणि अपील करायला आणि हे करायला, हे नुकसान बघा ना. आणि मग त्यांनी कलम 5 नुसार काय दाखवलं की इथं पूर्वीचा परत अर्ज रस्ता केला. आहे. हा पूर्वीचा रस्ता आहे, त्याला फॉरेस्टचा नका झाला. फॉरेस्टचा संबंधच येत नाही, फॉरेस्ट वरती राहिलं त्यांचे. हे काय फॉरेस्ट ती पुढं अजून त्या फॉरेस्टचं काय म्हटले ते? फॉरेस्टचा नकाशा दाखवला. फॉरेस्टला माहिती अधिकारात विचारलं, ते म्हणले आम्ही प्रायव्हेट याच्यामध्ये आमचा काय अधिकारच येत नाही रस्ते दाखवायचा आणि हे करायचा. बर आता इथून पुढे सुद्धा हे बघा, इथं आमचा सर्वे नंबर इथे नवीन मोजणी झालेली आहे. आमचा इथला नंबर खाली रस्ता आहे ना, आहे, रस्ता आहे. जाणार हे रस्त्याने तुम्ही जाणार का ते जाणार? ते जाणार आहेत. आम्हाला इकडे रस्त्याची गरज नाही, कारण आम्हाला तिकडून रस्ता आहे. बरं, हा जो गट आहे खालचा त्यांचा काळंबे काय नाव म्हटलं? नवनाथ काळंबे, मग त्यांचीच सगळी भावकी काही ही त्यांचीच भावकी आहे सगळी, भावकीच लागली पहिले. सगळी भावकी त्यांनी त्यांची. असं सिद्ध कसं केलं का हा रस्ता पहिल्यापासूनचा आहे म्हणून? साहेब सिद्ध म्हणजे हाताने नकाशे करून जर दाखवत असेल आणि हे बोल होत असेल तर काय फायदा आहे? सर्वे नंबर आहे हा. यांनी आमच्या आधीतून रस्ता काढलाय. सरकारी नंबर आहे. मोजणी केली त्याचं आहे. ह्या जी मोजणी केली ना तेव्हाचा सर्वे नंबर टाकलेला आणि गव्हर्नमेंट मोजणी होती, सरकारी मोजणी झालेली. हा, आणि त्याच्यामध्ये जर असं असेल तर त्यांनी रस्ता दाखवला असता. सरकारी मोजणीमध्ये रस्ता येतो पण याच्यात काहीच उल्लेख केलेला नाहीये. तर यांनी हा, आम्हाला दडप हे काय झालंय? ऐका ना, तुम्ही ब्रिटिशकालीन जर हे म्हणतात ना, ब्रिटिशकालीन रस्ता होता, फॉरेस्ट याच्यात रस्ता होता, गाव नकाशात रस्ता होता, तर याचा उल्लेख 67 साली ज्यावेळेस माझ्या चुलत्यांनी सयाजी विष्णू काळेंनी मोजणी केली, त्याच्यामध्ये मोजणीमध्ये खान दिसते. मग रस्ता होता तर रस्ता दिसला असता ना. पाहिजे होता. आमच्या जुन्या पडाळे आंबेगाव गावठाणमध्ये होत्या त्या दिसतात, पण रस्ता दिसत नाहीये. दिसत नाहीये. म्हणजे असं कोणतं डॉक्युमेंट नाही की इथे इथं रस्ता आहे? डॉक्युमेंट आहे, सगळं त्यांनी फ्रॉड सगळं करून बोगस चालू केलेलं आहे. आहे. आणि तुमच्या ग्रामपंचायतीला गोडेगाव ग्रामपंचायत तुम्हाला सांगतो ना, रस्त्याची नोंद व्यासी त्याला आहे का उल्लेख? ग्रामपंचायतीला आमचे चुलते सरपंच होते, यांचे जे सयाजी म्हातारबा काळंबे हे त्यांचे खास जोडीदार होते. त्यासाठी त्यांनी 29 फुटाचा रस्ता आमच्या सर्वे नंबरमधून त्यांना मंजूर करून दिलाय, कारण इकडं घरं जास्त नव्हती त्यावेळेस तिकडं घरं जास्त नव्हती. 2-3च घरं होती. काळंबे वस्ती त्याला म्हणत होती. त्यांना माझ्या चुलत्यांनी स्वतः ग्रामपंचायत त्याची नोंद आहे, 29 फूट रोड त्यांना काढून दिलेला आहे तिथून, आमच्या हद्दीतून. म्हणजे एवढं हे करून पण हा, आता एवढं उलटं करून झालं. पण आता उलट झालं. आता सगळे डॉक्युमेंट आमच्या सारखे आहेत ना. हे बघा, हा सगळा रस्ता हे बघा, कलम 5चा अर्थ काय होतो का रस्त्यामध्ये अडथळा केला किंवा अडवला, चर मारला, पर्यायच नाही. इथं तर दिसतंय एक रस्ता आहे. साहेब तुम्ही पाहिलं, आम्हाला तुम्हाला सांगतो ना, आम्ही सगळं समजून सांगायचा प्रयत्न केला. इवन तहसीलदारांना प्रयत्न केला, नायब तहसीलदारांना ते म्हणणं पडलं, पण नायब तहसीलदारांना ग बसवण्यात आलं. त्यांना त्यांच्यावर दडपण टाकण्यात आलं. ही आमच्या समोर झालेली घटना आहे. इवन तुम्हाला सांगतो, वावरांचं बांध बिन फुडून जे सर्कल तुरे भाऊसाहेब होते ना, तुरे भाऊसाहेबांनी काय केलं माहिती आहे का, आम्हाला फक्की मारली का, त्यावेळेस म्हणलं ना त्यांची हद्द तर बघू द्या. फक्की म्हणा, आम्ही फक्की सुद्धा मारून दिलेली नसती. आज झालं का हे? हा, आज सकाळी झाले. आज म्हाताऱ्यांना उच्चार या म्हाताऱ्यांना सुद्धा पोलिसांनी 2-2 जणांना धरून सगळे पार दम लागतोय चालायला, त्यांना उचलून बाजूला ठेवले. बाबा काय झालं? काय बाबा थांबा, आता तुम्ही कोणी बोलू नका. बाबा हा बोला. काय नक्की विषयाचं रस्त्याचं काय विषय? विषय रस्ता आता तिकडून इकडून एवढा सोडूनही बी एवढं जर चाललंय खंदून मिदून तर काय करायचं. आणि इकडं तिकडं रस्ते गेलेत, सगळीकडे रस्तेच झालेत. तो रस्ता बांधवून घ्याल त्यांना काय अडचण? त्यांचा रस्ता आम्ही द्यायला तयार होतो. आम्ही पहिल्यापासून त्यांना सांगत आलो, तुम्ही एकत्र बसा आणि सर आधीच्या बांधावून तुमचे 4 फूट आमचे 4 फूट घ्या. आणि नाही ऐकलं. तिथं याच्यावर दबाव आणायचा आणि दबावाखाली सगळे रस्ते हे सगळं करून घ्यायचं. आम्ही शेतकरी माणसं, आम्ही रोज उठून शेतात येत ना, आम्हाला काही वेळ नसतो तिथं एवढा. आम्हाला बाबा त्यांचं काय म्हणणं आहे, सरकारचं, तहसीलदाराचं, प्रांताचं, पार कलेक्टरने बी तुमच्या विरोधात निकाल दिलाय. त्यांचं काय म्हणणं आहे, हा जो रस्ता आहे हा पूर्वीपासूनचा वहिवाटीचा रस्ता आहे. हा जो वहिवाटीचा रस्ता आहे यांनी खान पाडली इथं. हा मागं पाहिजे. हा, ते पण ऍक्च्युली इथपर्यंत नव्हता. आणि तो इथपर्यंत तो रस्ता नव्हता. या खाणीपून तिकडंच रस्ता होता. तो आमच्या मालकीची खान पाडलेली मालकीचा रस्ता, मालकीचा डबार विकलं आणि शाळेला काही डबार दिलं आणि त्यामुळे तो रस्ता पाडला. यांनी तो वहिवाटी लावून टाकला. कागदपत्र जोडले होते, आम्ही वर हे केले तेवढे. हे डबार जे गेलं शाळेला दिलं तर तेव्हा मग म्हणलं आपल्या जाग्यातूनच जाऊन द्यायची, इकडून नाही जाऊन देते तर आमच्याच चला, जागा. त्यावेळी जमीन विपडी का असेल, काही तुम्ही विरोध नाही केला. सगळं माळरान होतं. आणि तुम्हाला इथून पुढे दाखवतो ना, हे बघा,
इथून सुद्धा आता त्यांनी पुढं पण हे काढलेलं अजून आहे. पण ही तुमचीच जमीन आहे ना, हो, ही सगळी जमीन आमचीच आहे. काळे कुटुंब. आणि ऐका ना साहेब, इथं पाण्याचा प्रवाह होता हो का, इथून पुढे ना त्यांचे सर बांधावून रस्ता आहे, नवनाथ भिकाजी हा सर बांधावून रस्ता हा आहे. चौक होतोय का तयार सर्वेचा? हो, हा इकडून असा आता आणि इकडून तुम्हाला असा. हद्द आपली अजून खाली आहे. याच्यात तुम्हाला सांगतो, इथं काय केलं, इथं पहिला रस्ता नव्हता, इथून पाऊलवाट होती, इथून आहे ना जुरी पाण्याचा प्रवाह होता सगळा इथून खाली असा. त्यांनी सगळं सपाट नकाशाला सुद्धा ते दिसतंय पाण्याचा प्रवाहाचं. वरती जाऊन आपण पाहू लागलं तर ते जुरीचे अवशेष दिसतील. मग वडा यांनी बुजवला, वडा बुजवला. पाण्याचा प्रवाह बुजवला. बुजवलेलं आहे यांनी, शेतं काढली. लुटून दिलं आणि परत रस्ता आहे, पाणी तिकडून ऊसातून पाणी होतं ऊसाच्या आणि सर बांधीचा नंबर स्टेट आहे डोंगरापर्यंत. सर बांधे ना आपण आलोय ना आता स्टेट अंदर डोंगरापर्यंत. इथं अजून जुरी आहे बघा, ती त्यांनी गाडली. आता हा सर्वे नंबर इथंच आहे ना. हा आतमध्ये खाली आहे. हे अतिक्रमण आहे साहेब, हे अतिक्रमण आहे, पाटाचं आहे ना आमच्याकडे अतिक्रमण आहे. तिथं नंबर आहे वरती झाडांमध्ये, हो का, पाण्याचा नाही, प्रवाह नाही, जुरीचा तुम्ही दिसतोय. म्हणताय इतकं डोळे देखत दिसतंय तिकडं, आता इथं रस्ता दिसत नाही, खरंय. पाठीमागं तर रस्ता दिसतोय. साहेब मग असं असताना असं विरोधात तुमच्या नाही, कसं काय निकाल आलाय? साहेब फक्त विषय काय माहितीये का, सर्वसामान्य माणसाला यांना सगळ्यांना दिसतो, फक्त प्रशासनाला हे दिसत नाहीये. प्रशासनाला दिसत नाहीये, कारण प्रशासनाला काय मिळते काय नाही हे इथं बोलण्याची गोष्ट नाहीये. खुल्लं बोला, काय नाही, नक्की नाही, सांगा. सगळं अंधारात म्हणजे हेच नाही करायचं. खोटं होतंय, मग काय तरी झाल्याशिवाय होतंय काही. हे खरं आणि हे खोटं जर करायला लागल्यावर आता तुम्ही बघितलाय, उद्या लागलं तर उद्याच्या तारखेचा नकाशा काढतो, त्याच्यात रस्ता नाहीये. 67 साली मोजणी केली, 19 साली केली, आता 22 साली केली, तर त्याच्यात नकाशा नाहीये. ब्रिटिशकालीन जर रोड हे सांगतात यांनी फॉरेस्टचा नकाशा गाव सर अन्याय आहे. ब्रिटिशकालीन रस्ता असता तर गाव नका गाव नकाशात आला असता, नाही आला असता. ते काय सांगतात, कोळवाडी कोटमदाऱ्याला हा रोड जातो डोंगरावरून. तुम्ही विचार करा, डोंगरावर कुठं रोड आहे का? कोळवाडी कुठे आहे? हा, कोळवाडी इकडे आली, कोळवाडीला तिकडून रोड आहे. कोटमदारा पलीकडल्या बाजूला आहे, कोटमदाऱ्यातून रोड झालाय. साहेबांना काय सांगायचं, साहेब खरं म्हणतात ते. पैसे म्हणजे या इकडून डोंगरावरून रोड जातो म्हणतात का? डोंगरावरून ब्रिटिश कालीन रोड, पण इकडून जर रोड असता तर तिकडून सरकारी रोड कसा झाला असता? ही फॉरेस्ट आहे का इकडं? नाही ही मालकी हक्क आहे, अजून फॉरेस्ट वरती आहे. बरं का साहेब, फॉरेस्टचा रस्ता म्हणलं अख्खा व्हायला पाहिजे नव्हता. पण आहे का त्याची नोंद काय? नाहीच आहे ना, त्याच्यामुळे मग इथपर्यंतच केला ना. आणि साहेब ते खरं मानते. एका याच्या निकालामध्ये त्यांनी जो सर्वे नंबर टाकला त्याच्यामध्ये ते सिद्ध झालं नाही. तो निकाल त्यांच्या विरोधात गेला. त्यांनी सांगितलं तांत्रिक मिस्टेक होती, त्याच्या याच्यामध्ये निकालामध्ये सुद्धा लिहिलेलं आहे. एक मात्र या ठिकाणी जर पाहिलं, आता जास्त वर जाण्याचा अर्थ नाहीये, अंधार पडत चाललेला आहे. एक मात्र एक बरोबर आहे की याच्याबाबत यांनी अगोदर 143 खाली अर्ज केला होता नवीन रस्ता मिळावा. हे बघा, 143 खाली अर्ज केव्हा करतो? ज्यावेळी रस्ताच उपलब्ध नसतो त्यावेळी. आणि आता त्यांना कोणीतरी सांगितलं असेल किंवा काय असं मला वाटतंय. आणि मग यांनी मागणी केली कलम 5 मामलेदार ॲक्टचा जो कलम 5 आहे त्याच्यामध्ये काय असलेल्या रस्त्यावर अडथळा जर कोणी केला असेल तर ते काढायचे अधिकार तहसीलदारांना आहे. आणि त्यानुसार यांना तहसीलदारांनी या ठिकाणी येऊन यांचं म्हणणं आहे का जे फेक याचा महसूल आपल्या भूमी अभिलेखचा नकाशा त्यात तुटक रेषा दाखवली, त्या आधारे यांनी निर्णय पारित करून घेतला असं तुमचा तोच नकाशा दाखवला. साहेब ऐका ना, मला एक कळतंय, जर तहसीलदार सर्कल रस्ता मोकळा करायला येतात तर तुम्ही ऑपोजिटवाल्यांना तुम्ही सांगू शकता का तुमची हद्द कुठून आहे? तुम्ही नकाशा ते बघितला, ते रेषा केलेला, आम्ही त्यांना ओरिजिनल नकाशा दाखवतोय. ते म्हणले नाही तो त्या नकाशावरून ऑर्डर झाली. मी त्यांना एवढं पण सांगतात, त्या ऑर्डरवर वरती निकाल पेंडिंग आहे, ती ऑर्डर कॅन्सल झालेली आहे, तरी त्यांनी ती एक सुद्धा आमचं ऐकलं नाही. त्यांनी बाकीचं हेच नाही म्हणलं. पण मला तेच मला सांगायचं, एवढं डोळे देखत दिसतंय, मग तहसीलदार प्रांत यांनी तुमच्या विरोधात निकाल का दिला याचं कारण सांगा. याचं कारण हे फक्त पैसे सारणे आणि काम करून घेणे, याच्यावर आज राजकीय व्यक्तीचा सुद्धा हात आहे, ते आम्हाला सगळं माहिती आहे. आज ना त्यांनी कुठल्या बेसवर केलं नाही. कोण आहे राजकीय व्यक्ती? राजकीय व्यक्ती आमदार साहेबच आहेत. आमदार साहेब, मी सांगतो ना, आतापर्यंत आमचे चुलते आमदार साहेबांचे कट्टर होते. आम्ही पण आमदार साहेबांना कधी सोडलं नाही, आम्ही त्यांच्याच बरोबर आहे अजूनसुद्धा. दाखवला विरोध ना, पण आमदार साहेबांनी पण काय केलं, जो विलास तुकाळे आमदार साहेबांना जाऊन काही पण सांगतो. इवन आमच्यासाठी कैलासभाऊ काळे यांनी सुद्धा प्रयत्न केले होते, पण ते पण म्हणले आमचं काय हे होत नाहीये. तुम्ही तर म्हणताय तुम्ही पण कार्यकर्ते त्यांचे. आम्ही कार्यकर्ते, पण आम्हाला हे नाही. साहेबांना मी भेटलो होतो, साहेब आम्हाला किंमत नाही, आम्ही फक्त मतदान करण्यापुरते कार्यकर्ते. मी भेटायचा प्रयत्न केला, त्यांनी बघितलं सुद्धा नाही परिस्थिती काय आहे. त्यांना रस्ता नको का? आम्ही म्हणलं आम्ही तयार आहे. गेलो होतो चुलतेन मी, त्यांनी कागदपत्र सुद्धा नाही, फक्त म्हणले निवडणूक झाली का आपण पाहू.
कागदपत्राची शहानिशा काही केलेली नाही, तेव्हा त्यांना एवढे सांगितलं का तुम्ही स्थळ पाहणी करा, नक्की काय आहे. जेव्हा तुम्हाला कोणी काही येऊन काही सांगेल. मग आता हे समोरचे त्यांचे निकटवर्ती हो असतात. आहेत निकटवर्ती निकट आहे. भरपूर आहे. साहेब मला काय म्हणायचे, त्यांचा आज आदेश काय होता, रस्ता खुला करणे अडथळा. जर तुमच्या रस्त्याला अडथळाच नाही, त्यांनी काय येऊन पाहणी करून काय लिहायला पाहिजे होतं, इथलं कुठं असला. आता हे जर चालायचे तर रस्ताच दिसत नाही. आज आम्हाला हायकोर्टाला स्टे आणून आम्ही हे क्लिअर केलं तर आमची शेती भीती काढली होती. आम्ही जिरायत वावरं करतो ती, आणि यांचा रस्ता खालून चालू आहे. यांचा रस्ता खालून चालू आहे, मग यांना वर्षापासून तुम्ही हायकोर्टापर्यंत चालू करते. साहेब जवळजवळ 2007-8 पासून हे चालू आहे कागदपत्र आहेत सगळं. आमच्या तेव्हापासून आम्ही सांगतोय. इवन ह्या रस्त्याचा नारळ सुद्धा फुटला होता. कशासाठी? का बाबा सर बांधवून सगळ्यांना रस्ता द्यायचा. आमच्या चुलत्यांना नारळ फोडायला घेऊन गेले, पण आमच्या चुलत्यांनी एकच सांगितलं, रस्ता होणार असेल तर वरपासून होऊ द्या, सगळ्यांना याचा फायदा होऊ द्या. इवन ह्याच्यामध्ये सुद्धा मेख हे वरती खंडू काळांबे, प्रदीप काळांबे यांच्यासाठी हे रस्ता देत नाहीये. त्यांचं रस्ता मंजूर झालेला आहे. 18 वर्ष झाले रस्ता मंजूर आहे त्यांना, पण हे त्यांना सरबांधावून रस्ता काढून देत नाही. त्याच्या वेळेस तिथं तहसीलदारला दिसत नाही का बाबा यांचा रस्ता रिकामा करून द्यावा म्हणून, काढून द्या म्हणते. आणि इथे आहे ना लगेच रस्ता खुला होतो. असं का? याचं काय कोणाकडे नाही मागाच आम्ही सांगा ना. ना प्रांत आपला, ना तहसीलदार आपला, ना काय. त्यासाठी आम्ही कोर्टात गेलो. हायकोर्टातून आलं, इकडं खाली चाललं, पार पुण्यापर्यंत कलेक्टरपर्यंत गेलो. कलेक्टरने सुद्धा हेच केलं. आम्हाला इथं तर मापारी साहेबांनी काय केलं, दाखल करण्याच्या मुद्द्यावर जर फेटाळलं तर तुम्हाला स्टे उठवायचा अधिकार काय? मला कळलं का काही प्रांतांनी तुमच्या साईडनी निर्णय दिला होता? दिलेत ना. सारंग कोडलकर साहेबांनी आमच्या बाजूने निकाल दिला. त्यांनी प्रत्यक्ष पाहिलं, सगळं समजून घेतलं, त्यांच्या लक्षात आलं. शिंदे साहेबांनी सुद्धा पाहिलं, सगळं बघितलं. पहिला निर्णय शिंदे साहेबांनी आमच्यासारखा दिला आहे, आणि त्याच्यावर हे अपिलात गेले मापारींकडं, आणि परत फेरचौकशी लावली. कारण यांच्या अपील तिथं चालत नाही, अपिलाच्या मुद्द्यावरच फेटाळलं यांनी. त्याच्यात 2 महिने घालवले. आहे का जर त्यांचा कोणतरी समजा हो. लोकप्रतिनिधीचा दबाव आहे, तर प्रांतांनी तुमच्या साईडने अर्ज कसं काय निकाल कसं दिला? नाही, मी प्रांत साहेबांना स्वतः भेटलोले. प्रांत साहेबांना त्यांना सत्यता पटळली ना, त्यांना सत्यता बघितली त्यांनी, हे खरं आहे, बाकीच्यांना दिसलं नाहीये. इवन निकालासाठी मी वर्षभर त्यांच्याकडे हेलपाटे मारले, तरी त्यांनी मला एवढं सांगितलं, निकाल माझे जरा थोडासा मला दबाव आहे. त्यांनी मला व्यक्तींची नावं सांगितली नाही, पण हे स्वतः मला प्रांत साहेबांनी सांगितलेलं आहे. म्हणाले तुमचे किसबाबत माझ्यावर दबाव आहे. माझ्यावर दबाव आहे. आणि तरी आम्ही आमच्या राजकीय जे आमचे कोणी आहेत मोठे, आम्ही कधी त्याचा वापर केलेला नाही. कारण का आम्ही पण प्रामाणिक आहे. आमचे चुलते, आमचे सगळे कारण आम्ही गावासाठी, यांच्यासाठी आम्ही काम केलेलं आहे. 4 फूट द्यायला आमची काय हरकत नाही. आम्ही पहिल्यापासून म्हणतोय तुम्ही 4 फूट सर बांधावून रस्ता घ्या, पण यांनी ऐकलं नाही. यांनी तडजोड केली, जॉईंट पुरशीच दिली, संमत्या दिल्या सगळ्यांनी करायचं, आणि शेवटच्या फायनल आर्ग्युमेंटला सांगितलं आम्हाला ते मान्य नाही आहे. जवळपास हजारो फूट लांब रस्ता आहे. जो तर रस्त्याचं किती धरले 10-12 नाही, त्यांच्या मनानेच चाललंय. 8 फूट रस्ता मिळतो. 8 फूट मिळतो. त्यांनी परिपत्रक दाखवलं 5 प्रमाणे, कलम 5 प्रमाणे 10 फुटाचा आहे. तुम्ही आता प्रत्यक्ष बघितलंय आणि रस्ता किती आहे मनमाने. आम्ही साहेब काय झालं, मी यांना पण म्हणलं साहेब, सत्यासाठी भीक मागायची म्हणजे खरेदी करायची सुद्धा वेळ येते. त्यांना मी स्वतः बोललो, तरी यांनी ऐकलं नाही. तहसीलदार साहेबांनी ते स्वतः आले होते. काही मान्य नाही केलं तर आम्हाला नेग्लेक्ट केलं त्या लोकांनी. बोलताना भावनिक झाला होता मग. भावनिक साहेब, आमच्या वडिलांनी, माझ्या वडिलांनी याच्यात आयुष्य घालवलंय केसमध्ये. आणि म्हणजे काही गेले ते, आज ते आहेत नाही येत. काय करायचं आम्ही सांगा ना. आता काय आता ती घ्यायची वेळ आली, आणि ह्याला जबाबदार आहेत ना सर्कल, तहसीलदार, महसूल खाते. इथून पुढं आम्ही काय करायचं? खून मर्डर करायचे का यांचे? मला सांगा ना, काय करायचं हक्कासाठी? तेच आता तेच करायचं का आम्ही? हेच प्रोत्साहन देतात ना गुन्हेगारीला. हा, डोळे देखत होते सगळं. एखाद्या शांत माणसाला जर हे करायला खूप आम्ही आजपर्यंत एवढ्या 18 वर्षात त्यांच्याबरोबर आमचं भांडण, तंटा किंवा माऱ्यामारी, त्यांना साधा आम्ही दमसुद्धा दिलेला नाही साहेब. आमच्यावर असे संस्कार नाही, पण आम्ही जर संस्कार बाजूला ठेवले ना, ही बोलायची वेळ आली आज, संस्कार बाजूला ठेवले ना, रस्त्याने जायला एक सुद्धा ठेवणार नाही. मग गेले जाऊ दे ना, आमची अशी गेली आणि तशी गेलीच ना, काय हा, ही बोलायची वेळ आली आज. कायदा काय? त्यांनाच काय, आम्हाला कायदा नाही. शिवाय आमच्या विरुद्ध. बरं, आमचं सगळं हे असताना खरं असून सुद्धा नाही. बरं गेलं साहेब, हे नाही. गेल्या वेळेस
थुरे साहेबांनी येऊन पाहिलं खालून रोड आहे याचा रिपोर्ट पंचनामा करून दिला, अर्ज दिला, तर मला तो रिपोर्टसुद्धा भेटला नाही, तो गायब झाला आहे. म्हणजे एका सर्कलनी सांगितलं का रस्ता आहे रस्ता खाली खालचा रस्ता दिसतोय, त्यांच्याकडे जाऊन मी केले, खालचा रस्ता तिथं आहे, यांच्या हद्दी फिक्स नाही आहे, दिसत नाही आहे. त्यांनी त्याच्यावेळेस ती कॅन्सल झाली. त्याच्यावेळेस तुम्हाला सांगतो भोसले हे होते, त्यांच्यामध्ये पण नागटिळक साहेब होते. त्यावेळेस नागटिळक साहेबांना जाऊन भेटलो. आम्ही पण देवीदास दरेकरकडे गेलो होतो. म्हणलं मामा आम्हाला न्याय मिळत नाही. मामा परांत शिंदे साहेबांबरोबर बोलले. शिंदे साहेबांनी त्यांना सांगितलं, त्यांनी सर्कल साहेबांना सांगितलं असं असं टिळक साहेबांनी, तर यांनी सर्कलला सुद्धा त्रास दिला. माहिती अधिकार यांनी बाईट दिली, सर्कल गायब झाला. आम्हाला आज तारीख दिली होती, कारण त्यांना पटलं होतं हे खोटं आहे. आणि आत्तासुद्धा यांनी ना सगळे दडपशाही करून काम करून घेतलं. आम्ही म्हणतोय ना तुम्हाला चतुर्सीमा कुडून कसा पोलिसांनी अक्षरशः उचलून, म्हातारे माणसं आहेत अहो, उचलून धरले. सकाळी 11 वाजल्यापासून उन्हात बसून होते ते. जेवण नाही काय नाही, सकाळपासून तिथं होतो, म्हणले यायचे आम्ही म्हणून थांबून राहिलो आणि बघत होते तिथं जे शिबिन लगेच सगळी तयारी त्यांची ही कशा. हे शेतकऱ्याचं जे दुःख आहे ना, ते अनेक शेतकऱ्यांचं आहे. आणि कृपया करून महसूल विभागांनो, कोणाच्या राजकीय, मी तर तेच सांगतोय, कशाला काय विनाकारण करता. त्याचं जर नसलच जर त्याचा रस्त्याची नोंद, आणि इथं दिसतंय ना डोळे देखील, इथं बांध आहे, ते खालच्या शेतकऱ्याला मान्य आहे, वरच्या शेतकऱ्याला मान्य आहे, तर मग बांध रस्त्याने करा ना त्याचं 4 फूट. आता हे जमीन यांनी द्यायची. आता ही जमीन जवळजवळ 10-12 फूट घेतली, कितीतरी 1000 फूट आहे. 1-1.5 एकर जमीन, 1-1.5 एकर जमीन या अशी वाया चालली यांची डोळे देखत. यांना काही करता येत नाही. हे काय गेले तर पोलिसांना उचलून बाजूला ठेवतात. जर रस्ता दोन्ही गुण केला असता तर हे बी द्यायची दानं दे ना साहेब. तयारी आमची, आम्ही नाहीच म्हणलो ना त्यांना. मगाशी साहेबांना सुद्धा सांगितलं 4 फूट आमचे घ्या. इवन आम्हाला एवढं पण सांगितलं का तुम्ही जाऊन फौजदारी करा. तर मी PI साहेबांना बोललो, ते म्हणले ते फौजदारी आम्ही घेत नसतो, हे आमचं काम नाही फौजदारी घ्यायचं. फौजदारी ह्या की याच्यावरून मी बोललो आहे मगाशी साहेबांना, साहेब खोटं आहे. ते म्हणले ते आमचं काम नाही. इवन तहसीलदारसुद्धा बोलले ते माझं काम नाही आहे नकाशा बघायचं, ते भूमी अभिलेखचं काम आहे. यांचं काम रेषा मारलेले बघून, नकाशे बघून यांचा रस्ता द्यायचं काम आहे, आणि खरं बघून याचं काम नाही. हे बघा इकडचं पण तुम्ही रस्ता चला ध्यानात घ्या ना जरा. म्हणजे ते त्यांच्या या लोकांना सर्वे नंबरचा आदेश झालाय, तिथून जाऊन देत नाही, आणि इकडं मात्र रस्ता मागताय असं तुमचं म्हणणं. हे बघा ना हा रस्ता पुढं त्यांना जाऊन देत नाहीये. त्यांची ऑर्डर झालेली, त्यांना जाऊन सुद्धा त्यांच्याकडून मोबदला मागतात. मग आता शेतकऱ्यांनी तुम्ही काय सांगाल, शेतकऱ्यांनी काय करावं? नाही साहेब, शेतकऱ्यांनी नाही आता काही जमिनी मोकळ्यात पडीकी. आता तुमची जरी जमीन पडीकी, तुम्ही त्यांना जाऊन येऊन दिलं. साहेब सहकार्य करणे सुद्धा अंगलट आहे. इथून पुढे सहकार्य करणेच नाही. तुम्ही सांगा ना काय त्याच्यातून बोध घ्यायचा. सहकार्य करून काय, आम्ही आज 18 वर्ष सगळं घालवलं. आम्ही सहकार्य केलं. आमची आंबेगाव गाठाला जमीन गेली साहेब, जमीन गेली. आणखी किती पाटामध्ये जमीन गेली, आणखी किती कॅनल मध्ये जमीन गेली. एक आमच्याचा रोड काय होतं का आपल्याकडे काय, चला मी आता जमीन करत नाही, समजा शेतकरी काही शेतकऱ्याची जमीन मोकळी असती म्हणून तिथून काही लोक पायी जातात. शेतकऱ्यांनी लक्ष देणे. पाऊलवाट साहेब काय होतं, आंबेगाव गावठांमध्ये लोक खाणीवर वगैरे धुण्यासाठी येतात. त्यांना आम्ही अडवलं नाही कधी. आपण त्यांना अडवायचं कारण का ते आमच्याकडे कामाला वगैरे येतात. ती पाऊलवाट पडली म्हणजे ती रोड झाला का.